नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 7.3 मधला प्रश्न 6 आपण बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहिले 5 प्रश्न सोडवलेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर चला त्यांनी बघा काय 6वा प्रश्न दिला आहे ते आपण बघूयात। या चिन्हाला आपण पाय असं म्हणतो, बरोबर। मग पाय ची 50 दशांश स्थळांपर्यंत किंमत पुढे दिलेली आहे 3.14। आता हे जे पुढचे 3 पॉइंटच्या पुढचे हे जे सगळे नंबर आहेत ते टोटल किती नंबर आहे, तर ते टोटल 50 नंबर आहेत। ठीक आहे, मग त्यांनी सांगितलं आहे की पायची 50 दशांश स्थळापर्यंत म्हणजे 3 चे पुढे हे जी किती दशांश स्थळे आहेत, तर टोटल 50 दशांश स्थळे आहेत। यावरून दशांश चिन्हानंतरच्या अंकांची अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा। आता आपल्याला याच्यावरून काय करायचं आहे, तर अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे। ठीक आहे, ओके। तर आता बघा सुरुवातीला आपण काय करूया, एक चार्ट तयार करूया। त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यामध्ये कोणते कोणते अंक आहेत ते लिहायचे आहे। त्यानंतर दुसरा जो कॉलम असणार आहे तो ताळ्याच्या खुणा असणार आहेत आणि तिसरा जो असणार आहे ते वारंवारता असणार आहे। वारंवारताची टोटल बेरीज आपल्याला तर माहिती आहे किती आहे बघा, 50 तिने दिलेलं आहे। 50 दशांश स्थळे म्हणजेच 50 त्या संख्यांची म्हणजेच वारंवारताची बेरीज असणार आहे। मग त्या पद्धतीने आपण काय करूया, अगोदर एक टेबल आखून घेऊयात। तर बघा अशा पद्धतीचा तो चार्ट असणार आहे। त्याच्यामध्ये अंक जे आहेत ते 0 ते 9 असणार आहेत। तर 0 ते 9 का, तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी बघा आपल्याला संख्या नंबर असे दिसतात, त्याच्यामध्ये कोणता नंबर आहे ते आपल्याला माहित नाही। त्याच्यामुळे ते आपण 0 ते किती नंबर लिहायचा, आपल्याला 0 ते 9 पर्यंत कंपल्सरी लिहिणं आवश्यक आहे। ठीक आहे, आता त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं पुढचं जे आहे ते ताळ्याच्या खुणा लिहायचे आहेत आणि या ठिकाणचा जो कॉलम आहे तो वारंवारता आपल्याला लिहायचा आहे। आता या ठिकाणी अंक 0 आपण आता बघूया की वरच्या ह्याच्यामध्ये 0 किती वेळा आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता बघा या ठिकाणी आपल्याला 0 दिसतोय का ते, ओके। ह्या ठिकाणी एक आहे 0 आणि किती आहे बघा या ठिकाणी, म्हणजे 2 वेळा 0 आलेला आहे। म्हणजे आपल्याला इथं ताळ्याच्या खुणे किती होतील बघा, तर 2 होतील, 1 आणि 2। ठीक आहे, मग ह्याची वारंवारता किती येणार आहे, तर ती वारंवारता 2 येणार आहे। त्यानंतर एक नंबर आपण आता बघूया। या ठिकाणी बघा 1 2 3 4 आणि हा 5, म्हणजे 1 हा अंक किती वेळा आलेला आहे, 5 वेळा आलेला आहे। मग त्याच्या ताळ्याच्या खुणा किती होतील बघा, तर 1 2 3 4 आणि 5। ठीक आहे, मग इथं वारंवारता आपण किती लिहिणार आहोत, तर 5 लिहिणार आहोत। त्यानंतर 2 हे सुद्धा आपण बघूया, 2 किती आहेत बघा आता, 1 2 3 4 5। ठीक आहे, हे सुद्धा 2 सुद्धा 5च वेळा आहे। ठीक आहे, त्याच्या ताळ्याची खुणा आपण लिहूया 1 2 3 4 आणि 5। ठीक आहे, मग 2 सुद्धा किती येणार, तर 5च येणार। त्यानंतर तिसरा आपण बघूया, 3 बघूयात आपण, 1 2 3 4 5 6 7 8। ठीक आहे, 8 वेळा आलेला आहे, 5 आणि 3 8। ठीक आहे, मग या ठिकाणी ताळ्याच्या खुणा कशा येतील बघा, 1 2 3 4 5 आणि 3 6 7 आणि 8। ठीक आहे, मग या ठिकाणी वारंवारता किती येईल, तर ती 8 येईल। ओके, त्यानंतर नंबर 4 सुद्धा आपल्याला बघायचा आहे। 1 2 3 4। ठीक आहे, 4 वेळा हा 4 नंबर आलेला आहे, त्याच्यामुळे ताळ्याच्या खुणा 1 2 3 4 नंबर इथं काय येणार वारंवारता, तर 4 येईल। त्यानंतर नंबर 5 आपण बघूया, 1 2 3 4 आणि या ठिकाणी 5। नंबर 5 हा 5 वेळा आलेला आहे, 1 2 3 4 5 आणि वारंवारता सुद्धा 5 लिहायची आहे। त्यानंतर नंबर 6 आपण बघूया, 6 नंबर किती वेळा आलेला आहे बघा, 1 2 3 4। ठीक आहे, म्हणजे नंबर 6 जो आहे तो 4 वेळा आलेला आहे, 1 2 3 4। वारंवारता सुद्धा 4च आपण लिहिणार आहोत। त्यानंतर नंबर 7 आपण बघूया, नंबर 7 1
2 3 आणि 4. किती वेळा आलेला आहे? नंबर 7 जो आहे तो 4 वेळा आलेला आहे. ओके, इथं वारंवारता सुद्धा 4 लिहायची आहे. त्यानंतर नंबर 8 जो आहे तो बघूया आपण किती वेळा आलेला आहे. 1 2 3 4 5. ठीक आहे, किती वेळा आलेला आहे नंबर 8? तर तो 5 वेळा आलेला आहे. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, तर वारंवारता 5 लिहायची आहे. त्यानंतर नंबर 9 किती वेळा आलेला आहे ते सुद्धा आपण बघूयात. नंबर 9 बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, म्हणजे 5 आणि 3 8 आहे ना, म्हणजे 5चा गट आणि 3. 1 2 3 4 5 आणि 3 8. 1 2 3 म्हणजे 5 आणि 3 8 वेळा आलेला आहे. वारंवारता 9 लिहायची आहे. आणि याची जर तुम्ही बेरीज केली तर किती येते बघा, 50 येते. 2 अधिक 5 अधिक 5 अधिक 8 अधिक 4 अधिक 5 अधिक 4 अधिक 4 अधिक 5 अधिक 9. टोटल किती येते? तर 50 येते. तर अशा पद्धतीने जो टेबल आहे तो आपल्याला जो आहे तो तयार करायचा होता. ठीक आहे, कोणता टेबल करायचा होता? तर अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी जी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने तयार करायची होती. फक्त आपल्याला हे जे नंबर्स दिसतात आपले, ठीक आहे, जनरली आपण काय करतो, पायची जी किंमत आहे ती फक्त 3.14 एवढी आहे आपल्याला माहिती नाही. आपण 3.14 फक्त वापर करतो. एकतर 22/7 वापरतो किंवा 3.14 वापरतो. ठीक आहे, पण त्यांनी 3.14च्या पण पुढच्या 50 दशांशापर्यंत दिलेला आहेत नंबर, आणि त्याची आपल्याला अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायची होती. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ते तयार केलेले आहे. ओके, आता 7वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर प्रश्न 7वा बघा, त्यांनी काय दिला आहे, पुढील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा. अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा. आता या ठिकाणी आपल्याला बघा 2 सारण्या तयार करायच्या आहेत. एक तर अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न दिला आहे बघा, त्याच्यामध्ये वर्गमध्ये दिला आहे आणि वारंवारता दिलेली आहे. ठीक आहे, तर वर्गमध्ये काय काय दिलं आहे बघा, 5 15 25 35 आणि वारंवारतामध्ये दिलेला आहे 3 9 15 आणि 13. ठीक आहे, आता आपण काय करूया, याच्यावरून अगोदर आपण हे सॉल्व करूया आणि त्याच्यानंतर मग याच्यानुसार आपल्याला अखंडित वर्ग अखंडित वारंवारता वितरण सारणी करायची आणि खंडित वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे. ठीक आहे, ओके, मग सुरुवातीला आपण काय करूया बघा, आता उत्तरामध्ये लिहायचं आहे. समजा आता सुरुवातीला वर्गमध्ये कोणता आहे बघा, तर 5 हा वर्गमध्ये आहे. मग ठीक आहे, मग या ठिकाणी लिहायचं आहे, समजा 5 वर्गमध्ये असलेला 5 वर्गमध्ये असलेल्या वर्गाची खालची मर्यादा. आता बघा, आपल्याला खालची मर्यादा वरची मर्यादा माहीत असणं आवश्यक आहे. खालची मर्यादा आता आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे आपण ही x1 मानूया. ठीक आहे, व वरची मर्यादा सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे, ती सुद्धा आपण मानूया. व वरची मर्यादा आपण काय करूया, x2 आहे असं मानलं. ठीक आहे, मग वरची मर्यादा काय झालं, तर x1 झाले. सॉरी, वरची मर्यादा खालची मर्यादा x1 झाली आणि वरची मर्यादा ही x2 झालेली आहे. ठीक आहे, आपण हे 2 मांडलेलं आहे. मग त्यानुसार बघा, त्यानुसार आपला फॉर्म्युला काय होईल, तर वर्गमध्य बरोबर, म्हणून वर्गमध्य बरोबर, तर वर्गमध्य बरोबर काय येईल बघा, तर खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा छेद 2. ठीक आहे, मग त्यानुसार इथं लिहायचं, खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा छेद काय येईल बघा, तर छेद 2 येईल. ओके, आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे बघा, तर खालची वर्ग मर्यादा किती आपण धरलेली आहे, मांडलेली आहे, तर ते x1 मांडलेले आहे. इथल्या x1 अधिक वरची वर्ग मर्यादा आहे x2 आहे. ठीक आहे, छेद 2 जे आहे ते आपण आहे तसंच ठेवूया. वर्गमध्ये किती आहे, तर तो 5 आहे.
आपण 5 हा वर्गमध्ये गेल त्याच्यावरून हा फॉर्म्युला वापरला आहे. वर्गमध्ये या ठिकाणी आहे 5. ठीक आहे. मग आपण आता काय करूया बघा, तर 2 भागिले तिकडे गेले की गुणिले होतील, बरोबर. म्हणजेच इथं आपल्याला काय मिळेल बघा, म्हणजेच आता 5 गुणिले 10 इथं 10 आले आणि या ठिकाणी x1 अधिक x2 जे आहे ते तसंच राहील. म्हणजेच 10 बरोबर x1 अधिक x2 आपल्याला मिळालेलं आहे. आता हेच आपण असं सविस्तरपणे लिहूया, x1 अधिक x2 म्हणजेच काय आहे तर ते 10. या साईडला फक्त मी इकडं ते ट्रान्सफर केलं आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूयात. ठीक आहे. x1 अधिक x2 बरोबर 10. ठीक आहे. याला आपण इक्वेशन 1 म्हणलेलं आहे. ठीक आहे. आता लगतच्या 2 वर्गांच्या वर्गांमधील फरक जो आहे, ठीक आहे, तो प्रत्येक वर्गाच्या वर्गांतरा इतका असतो. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, मग ते आपण या ठिकाणी लिहूया. म्हणजेच काय तर बघा, लगतच्या 2 वर्गाच्या वर्गमध्यांमधील फरक हा प्रत्येक वर्गाच्या वर्गांतरा एवढा असतो. आता म्हणजेच काय करायचं आपल्याला बघा, आता या ठिकाणी बघू शकतो तुम्ही वर्गमध्य दिलेले आहेत ना, ते या ठिकाणी बघा वर्गमध्य आपल्याला दिलेले आहेत. मग आपण आता काय करू शकतो, त्यांची वजाबाकी जर आपण केली, म्हणजे बघा 15 वजा 5 केले तर किती मिळतं आपल्याला 10 मिळते. ठीक आहे. त्यानंतर 25 वजा 15 केले तर 10 उत्तर येणार आहे. 25 वजा 25 केले की किती उत्तर मिळणार आहे, 10 उत्तर हे मिळणार आहे. म्हणजे प्रत्येकातला जो फरक आहे तो किती आलेला आहे तर तो 10 सुद्धा, म्हणजे 10 या ठिकाणी आपल्याला मिळतो आणि तो सारखाच आहे. मग त्या पद्धतीने आपण आता खाली लिहूया. तर बघा, म्हणून वर्गांतर बरोबर, आता आपल्याला काय करावं लागेल, वर्गांतर हे काढावं लागेल. मग वर्गांतर बरोबर आता काय करायचं, वर्गमध्ये आपण वजा करूया. म्हणजे दुसरा वर्गमध्ये जो आहे तो 15 वजा 5 केलं तर किती उत्तर मिळतं, 15तून 5 गेले 10. त्यानंतर दुसरा आहे बघा, 25 वजा जर 15 केला आपण, 25 वजा 15 केले तर किती मिळतं आपल्याला 10 मिळतं. त्यानंतर 35 वजा 15 केले, 25 केले तर आपल्याला किती मिळतं तर 10 मिळतं. म्हणजे सगळ्यांचा जो फरक आहे तो किती आहे बघा, तर तो 10 इतका आहे, है ना. मग त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो, म्हणजेच आता या ठिकाणी आपण काय करूया, आता म्हणजेच आपण इथं काय लिहू शकतो, x1 आणि आपण काय मानलेलं आहे, खालचे वर्गमर्यादा जी आहे ती x1 मानलेली आहे आणि वरचे वर्गमर्यादा जी ती x2 मानलेली आहे ना. मग या पद्धतीने आपण समजा हे x1 आणि हे x2 आहे, त्या पद्धतीने जर आपण असं लिहिलं, म्हणून x1 वजा x2 बरोबर किती येईल, त्यांचा जो फरक आहे तो 10 येईल, बरोबर. कारण का हे सुद्धा आता हे बघा, इथं ही खालची मर्यादा, ही वरची मर्यादा, ठीक आहे, खालची मर्यादा वरची मर्यादा, ठीक आहे. आपण काय केली, वजाबाकी केली. त्याच पद्धतीने आपण जर x1 वजा x2 केलं तर त्याचा सुद्धा जो फरक आहे तो किती येईल तर तो 10 येईल. ठीक आहे. त्याप्रमाणे आपण असं लिहू शकतो बघा, वरची मर्यादा म्हणजे इथं 2 येईल बघा, वरची मर्यादा वजा खालची मर्यादा, म्हणजेच x2 वजा x1 किती येईल तर 10 येईल. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, x1ला वजा चिन्ह आहे ना, मग वजा x1 लिहूया आणि हे अधिक x2 करूया, किती येईल तर ते 10ला आपण फक्त हे त्यांची जागा फक्त बदलली आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणणार आहे. मग आता बघा, इक्वेशन नंबर हे 1 झालं आपलं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता x1 अधिक x2 बरोबर 10 हे इक्वेशन 1 आहे आणि या ठिकाणी वजा x1 अधिक x2 बरोबर 10 हे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, समीकरण 1 व 2 यांची आपण बेरीज करूया. तर या ठिकाणी तुम्हाला तसं लिहावं लागेल, समीकरण 1 व 2 यांची बेरीज करून. ठीक आहे. मग आपण आता काय करूया, यांची आपण बेरीज करूया. मग त्या पद्धतीने काय येईल बघा, आता समीकरण 1 आपलं काय आहे बघा, तर x1 आहे, x1 अधिक x2 बरोबर किती आहे बघा, तर ते 10 आहे आणि दुसरं समीकरण आहे आपलं तर वजा x1 अधिक x2 बरोबर 10 आहे. ठीक आहे. ओके. मग आता आपण काय करायचं, याची आपण आता हे सोडूया आपण. ठीक आहे. आता या ठिकाणी बेरीज करूया आपण. ठीक आहे. चला, तर आता हे अधिक x1 अधिक x1 वजा x1 0 येतं. ठीक आहे. x2 अधिक x2 किती येतं बघा, तर 2x2 येतात. 2x2 बरोबर 10 अधिक 10 किती झाले तर ते 20 झाले. म्हणजेच 2x2 बरोबर किती झाले तर ते 20 झालेले आहेत. सो या ठिकाणी आपण कंटिन्यू करूया. म्हणून 2x2 बरोबर किती बघा, तर 20 आलेले आहेत आणि म्हणून x2 बरोबर किती झाले बघा, हे 2 गुणिले तिकडे गेले की भागिले होतील, म्हणजेच 20 भागिले 2 आणि म्हणजेच x2 बरोबर किती आला, त्या ठिकाणी 10 आलेला आहे.
x2 ची किंमत आपल्याला किती मिळाली तर ती 10 मिळाली आहे। आता x2 बरोबर 10 ही किंमत आपण कुठे ठेवूया तर समीकरण 1 मध्ये ठेवूया। ह्या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल x2 बरोबर 10 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। ओके, मग आपण आता काय करूया समीकरण 1 अगोदर या ठिकाणी लिहून घेऊया। ठीक आहे, आता समीकरण 1 काय आहे बघा x1 अधिक x2 बरोबर 10 आहे ना। मग आता आपण काय करूया x2 ची किंमत 10 ठेवायची आहे म्हणजे इथं काय येईल x1 अधिक x2 आहे 10 बरोबर 10। ओके, मग आता x1 किती येईल बघा, आता हे जे 10 आहे ते आपण आहे तशीच ठेवूया आणि हे अधिक 10 पलीकडे गेले की ते वजा 10 होतील म्हणजेच आपल्याला x1 किती मिळाला बघा 10 वजा 10 किती मिळाला 0 मिळाला आहे। म्हणजे x1 जो आहे तो आपल्याला 0 मिळालेला आहे। म्हणजेच या ठिकाणी आता ही बघूया x1 म्हणजेच काय आहे x1 हा काय झाला x1 ला आपण काय म्हणतो बघा x1 ला आपण खालची वर्ग मर्यादा म्हणतो आणि x2 जे आहे ती वरची वर्ग मर्यादा। म्हणजेच या ठिकाणी बघा आपल्याला 0 ते 10 हे वर्ग मिळालेला आहे। मग आपण इथं म्हणू शकतो म्हणून पहिला वर्ग जो आहे तो किती आपल्याला भेटला बघा खालची वर्ग मर्यादा 0 आणि वरची जी आहे ती 10 आहे ना। 0 ते 10 हा वर्ग तो झालेला आहे। ठीक आहे, आणि यावरून आपण काय करू शकतो पुढचे जे वर्ग आहे ते सुद्धा आपल्याला काढता येतील। मग ते आता आपण या पद्धतीने इथे लिहूया। तर बघा आता त्यानुसार आपल्याला पहिला वर्ग कोणता मिळालेला आहे तर 0 ते 10 आपला पहिला वर्ग मिळालेला आहे आणि म्हणून पहिला वर्ग व वर्गांतर यावरून पुढचे वर्ग आपल्याला लिहिता येतील। आता वर्गांतर कसं काढायचं तर बघा या ठिकाणी वर्गांतरचा फॉर्म्युला आहे। वर्गांतर कसं काढायचं तर वरची वर्ग मर्यादा वर्गाची वरची मर्यादा वजा वर्गाची खालची मर्यादा। आता या ठिकाणी बघा आपण वर्गाची वरची मर्यादा म्हणजे काय जो नंबर सगळ्यात मोठा असतो त्याला काय म्हणतो वर्गाची वरची वर्ग मर्यादा म्हणतो आणि वर्गाची खालची वर्ग म्हणजे जो संख्या लहान असते त्याला आपण काय म्हणतो वर्गाची खालची वर्ग मर्यादा म्हणतो। ठीक आहे, मग या ठिकाणी काय होणार आहे वर्गाची वरची वर्ग मर्यादा मोठी संख्या म्हणजे इथं 10 असणार आहे आणि खालची मर्यादा म्हणजे 0 असणार आहे। म्हणजे 10 वजा 0 म्हणजेच काय आहे तर ते 10 आहे म्हणजे वारंवारता आपल्याला 10 आहे। ठीक आहे, म्हणजे त्या ग्रुपमध्ये म्हणा किंवा वर्गामध्ये प्रत्येकी 10 चा गॅप असणार आहे हे आपल्याला वर्गांतरावरून सांगता येतं। ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते पहिला वर्ग व वर्गांतर पहिला वर्ग आहे 0 ते 10 आणि वर्गांतर आहे 10 आणि म्हणून पहिला वर्ग व वर्गांतर यावरून पुढचे वर्ग लिहिता येतील। त्यानुसार ते कोणते वर्ग असतील तर पहिल्या तर असणार आहे 0 ते 10 त्याच्यानंतर असेल 10 ते 20 त्यानंतर 20 ते 30 आणि 30 ते 40 प्रत्येकीमध्ये बघा प्रत्येक वर्गामध्ये 10 चा गॅप आहे आणि पहिला वर्ग हा 0 ते 10 आहे। ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे ते काय असतील तर ते वर्ग असतील। आता त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे अखंडित वर्ग असणारे वारंवारता वितरण सारणी तयार करायचं आहे। आता वर्गमध्ये आणि वारंवारता हे तर आपल्याला माहित आहे त्यांनी आपल्याला सुरुवातीला हा एवढा चार्ट दिला होता। आपल्याला काय करायचं आहे वर्ग काढायचा आहे। सुरुवातीचा पहिला वर्ग जो होता तो किती होता तर तो 0 ते 10 होता। त्यानंतर दुसरा कोणता असणार आहे 10 चा गॅप असणार आहे म्हणजे यानंतर पुढचा किती असेल 10 ते 20 असेल त्यानंतर 20 ते 30 असणार आहे आणि त्यानंतर 30 ते 40 असणार आहे। ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा जो वर्ग आहे तो वर्ग जो आहे तो पहिला वर्ग आणि वर्गांतर यानुसार आपल्याला वर्ग हा जो कॉलम आहे तो काढायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही वितरण सारणी तयार करायची आहे। ठीक आहे, आता आपल्याला याच्यावरूनच काय करायचं आहे खंडित वर्ग असणारे वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे। आता ही झाली अखंडित वर्ग। आता अखंडित वर्ग कशी काढायची तर बघा हा जो वर्ग आहे ठीक आहे आता याच्यामध्ये काय करायचं आहे वर्गामध्ये आणि वारंवारता हे तर सारखंच राहणार आहे। ठीक आहे, चेंज कुठं होणार आहे फक्त वर्गामध्ये होणार आहे। तर खंडित म्हणजे काय बघा आता याच्यामध्ये या ठिकाणी 0 आहे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी खालची मर्यादा आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे 0.5 जे आहे ते वाढवायचं आहेत आणि या ठिकाणी जो वरची वर्ग मर्यादा आहे म्हणजे 10 याच्यामध्ये काय करायचं आहे 0.5 जे आहे ते वजा करायचे आहेत तर आपल्याला खंडित वितरण सारणी मिळते। ठीक आहे, पुन्हा एकदा सांगते खालच्या वर्ग मर्यादेमध्ये 0 मध्ये आपल्याला 0.5 वजा करायचे ॲड करायचे आहेत म्हणजे मिळवायचे आहेत आणि 10 मधून 0.5 काय करायचे आहे तर वजा करायचे आहेत असं हे आपल्याला प्रत्येकातून करायचं आहे। 10 मध्ये 0.5 वाढवायचे 20 मधून 0.5 वजा करायचे त्यानंतर 20 मध्ये 0.5 वाढवायचे आणि 30 मध्ये 0.5 वजा करायचे। ठीक आहे, असं प्रत्येक आहे। आता या ठिकाणी 0.5 वाढवायचे तर काय मिळतील बघा आपल्याला
0.5 वाढ म्हणजे शून्यामध्ये 0.5 वाढलं तर काय मिळतं आपल्याला 0.5 मिळतील. 10तून 0.5 वजा केले तर आपल्याला किती मिळतील तर 9.5 मिळतील. ठीक आहे, म्हणजे असं आपल्याला काय करायचं आहे ते वजाबाकी करून हा वर्ग तयार केला की आपल्याला खंडित वर्ग वितरण सारणी मिळते. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या वर्गामध्ये 0.5 मिळवायचा आहे. म्हणजे आता या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवते. 0 अधिक 0.5 म्हणजे किती होईल बघा. आता 0 म्हणजे 0.0 आपण लिहून ठेवूया. 0 अधिक 5 किती होतात तर 5 होतात. 0 अधिक 0 म्हणजे किती 0. तर इथं काय येईल आपल्याला खंडित वर्ग वितरण सारणीमध्ये 0.5 येईल आणि या ठिकाणी वरच्या वर्गामधून आपल्याला 0.5 जे आहे ते वजा करायचे आहेत ना. मग आता हे कसं येईल बघा. आता ठिकाणी आपण काय करूया, मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवते. तर बघा आता काय करायचं आहे, 10तून आपल्याला 0.5 वजा करायचे आहेत. म्हणजे इथं काय करायचं 10.0 घ्यायचा. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपल्याला 0.5 काय करायचं आहे वजा करायचं आहे. ठीक आहे, आता बघा पॉईंट आणि पॉईंट एका खाली एक आलं पाहिजे. त्याच्यामुळे इथं 10च्या पुढे आपण एक 0 पॉईंट घेतला आणि खालचं 0.5 आहे तसंच आहे. मग आता बघा इथं 0 आहे, मग या ठिकाणी एक हातचा घेतला. 10तून 5 गेले किती राहिले 5 राहिले. हा पॉईंट अगोदर द्यायला विसरायचा नाही. या ठिकाणी 5 राहिले. पुन्हा इथं 0 आणि इथे 1 आहे. पुन्हा मी हातचा घेतला. 10तून 1 गेला किती राहिला तर 9 राहिला. 1तून 1 गेले 0. म्हणजे इथं बघा आपल्याला दिसते 0 हे आपण आहे तसंच लिहूया. म्हणजे बघा 0 0 9 म्हणजेच 9.5 हे काय झालं हा पहिला वर्ग तयार झाला. म्हणजेच पहिला जो वर्ग इथं कसा आहे बघा तर 0.5 आहे आणि दुसरा जो आहे तो आपला आलेला 0.9.5 कळालं. म्हणजे असा हा पहिला वर्ग येणार आहे. त्यानंतर दुसरा वर्ग सुद्धा सांगते. आता हा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे आपल्याला 0.5 वाढवायचा आहे. म्हणजे इथं 10चा काय होईल बघा 10.5 होईल. त्यानंतर इथे 20चा काय होईल 20.5 होईल आणि 30चा या ठिकाणी काय होईल 30.5 होईल. आता वजाबाकी आपल्याला फक्त या वर्गामध्ये करायचं आहे कारण का आपल्याला वरच्या वर्गामधून 0.5 आहे ते वजा करायचे. तर तिथे 20 घेते मी या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता बघा या 20.0 आणि ह्याच्यातून आपल्याला 0.5 वजा करायचं आहे. ठीक आहे, मग 10तून 5 गेले इथे किती राहिले 5 राहिले. पॉईंट द्यायला विसरायचं नाही. पुन्हा 10तून 1 गेला किती राहिला 9 राहिला आणि 2तून 1 गेले किती राहिला 1 राहिला. म्हणजे बघा इथे दिसते आपल्याला 19.5. मग हा वर्ग किती आला तर 19.5 झालेला आहे. पुन्हा आपण 30 सुद्धा करू शकतो. 30 वजा करा आपण 30.0 वजा 0.5. ओके, आता हे बघा तुम्ही काय करायचं आहे प्रत्येक वेळेला वजाबाकी करत बसण्यापेक्षा काय करायचं आहे तिथे 10 आहे तर ह्याच्यातून 5 वजा करायचे म्हणजेच काय येईल तर 9.5 येईल. ओके, त्यानंतर 20 आहे. 20 आहे म्हणल्यावर तर वजा 5 वजा केल्यानंतर काय होईल तर 19.5 होईल. कारण का पुन्हा 5 मिळाले तर 20 येणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे 29 जर वजा केले ह्याच्यातून तर काय होईल बघा 30मधून 0.5 वजा केले. तुम्ही असं केलं तसं फिजिकली सुद्धा करू शकता किंवा डायरेक्टली जर करायचं म्हणलं तर फक्त 0.5 वजा करायचे आहे ना. मग त्याच्यामुळे ते 29.5 येईल ह्याचा. आणि ह्याचा काय करायचं ह्याच्यातून 5 वजा केलं तर किती येईल बघा तर 39.5 येईल. ठीक आहे, असं करायचं आहे. तर सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवते. 10तून 5 गेले इथे 5 राहिले. या ठिकाणी मी पॉईंट देते. पुन्हा हातचा घेतला 10तून 1 गेला 9 राहिले आणि 3तून 1 गेला किती राहिले 2. तर बघा या ठिकाणी 29.5 वर्ग आपला आलेला आहे. आणि याकडे शेवटचं मी तुम्हाला दाखवते 40.0 वजा 0.5. ठीक आहे, मग 10तून या ठिकाणी मी हातचा घेते. 10तून 5 गेले 5 राहिले पॉईंट दिला मी. पुन्हा हातचा घेतला 10तून 1 गेले 9 आणि 4तून 1 गेले 3. ठीक आहे, म्हणजेच 39.5 हे आपले खंडित वर्ग वितरण सारणीचे आपले वर्ग आलेले आहेत. बाकीचे वर्गमध्ये आणि वारंवारता सेम राहणार आहे. मग हे जे आपण काढलेलं आहे ते दुसऱ्या चार्टमध्ये आपण लिहूयात. तर बघा अशा पद्धतीने खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी ही अशी असणार आहे. वर्ग जे आता आपण वजाबाकी करून काढलेले ते हे वर्ग मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. वर्गमध्ये आणि वारंवारता जे पाठीमागच्या चार्टमध्ये आहे तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने तो चार्ट आपला तयार किंवा वितरण सारणी जी आहे ती तयार झालेली आहे. आता याच्यातलाच दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. तर बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी वर्गमध्ये आणि वारंवारता दिलेली आहे. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर अखंडित वर्ग असणारे वारंवारता वितरण सारणी तयार करायचे आहे आणि तसेच खंडित वर्ग असणारे वारंवारता वितरण सारणी तयार करायचे आहे. वर्गमध्ये काय दिलेलं आहे बघा 22, 24, 26 आणि 28 म्हणजे प्रत्येकामध्ये बघा 2-2चा गॅप आहे. आणि या ठिकाणी वारंवारता आहे ती वेगवेगळी दिलेली आहे 6, 7, 13 आणि 4. तर ठीक आहे, आपण काय करूया सुरुवातीला मग अखंडित
अखंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करूया। आता त्याच्यामध्ये आपल्याला वर्ग काढायचे असणार आहे, त्याच्यामुळे अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर खालचे वर्ग मर्यादेसाठी आपल्याला x1 मानावे लागेल आणि वरची मर्यादेसाठी आपल्याला x2 मानावे लागेल। जसं आपण जसं पहिल्या उदाहरणामध्ये केलं आहे अगदी तसंच याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे। तर बघा आपल्याला सुरुवातीला उत्तरामध्ये काय लिहायचं आहे, समजा 22 वर्गमध्ये असलेला, आता या ठिकाणी बघा सुरुवातीला 22 वर्गमध्ये आहे, 22 वर्गमध्ये असलेल्या वर्गाची खालची मर्यादा आपण x मानूया आणि वरची मर्यादा x2 आहे असे आपण मानला। मग त्यामुळे वर्गमध्याचा फॉर्म्युला काय होईल बघा, तर खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा छेद 2। जसं आपण पहिल्या उदाहरणामध्ये फॉर्म्युला वापरला आहे तसंच इथं सुद्धा वापरायचा आहे। आता 22 साठी वर्गमध्य काय असणार आहे, म्हणजेच आपण 22 साठी करतोय, मग वर्गमध्ये किती असणार आहे, तर 22च असणार आहे, म्हणजेच वर्गमध्ये आहे 22 बरोबर। आता खालचे वर्ग मर्यादा आपण खालच्यासाठी काय वापरलेला आहे, तर x1 वापरला आहे अधिक वरचे वर्ग मर्यादासाठी आपण x2 वापरला आहे आणि छेद 2 जे आहे ते आहे तसेच आपण लिहायचं। आता काय करायचं, हे 2 भागिले तिकडे गेले की ते काय होणार आहेत, गुणिले होणार आहेत। म्हणजेच आपण आता इथे काय करूया, x1 अधिक x2 आपण ह्या साईडला घेऊया, x1 अधिक x2 बरोबर, आणि 22 गुणिले 2 किती होतील, तर ते 44 होतील आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणणार आहोत। ठीक आहे, म्हणजेच आता बघा लगतच्या दोन वर्गांच्या वर्गमध्यांमधील फरक हा प्रत्येक वर्गाच्या वर्गांतरा एवढा असतो बरोबर। आणि म्हणून वर्गांतर म्हणजे आपण कसं लिहिणार बघा, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वर्गांतर म्हणजे काय, तर खालच्या वरच्या मर्यादेमधून खालची मर्यादा वजा करायची आहे। म्हणजे इथं बघा वर्गमध्ये आपल्याला वजा करायचं म्हणजे 24 वजा 22 करायचं आहे, 26 वजा 24 करायचं आहे आणि 28 वजा 26 करायचं आहे। यांची जी वजापैकी असणार आहे ती सेम संख्या असणार आहे किंवा असायलाच पाहिजे, म्हणजे आपल्याला वर्गांतर हे मिळतं। म्हणजेच वर्गांतर समजा आपण काय केलं, मग 24 वजा 22 केलं बरोबर। त्यानंतर बघा आपण काय करू, नंतर कुठला वर्ग आहे बघा, हा 26 वजा 24 आहे आणि त्यानंतर आहे 28 वजा 26 आहे। तर याचं जे उत्तर आहे ते किती येणार आहे, कंपल्सरी 22 वजा 24 वजा 22 किती येतं, तर 2 येतं। 26 वजा 24 किती येतं, 2 येतं आणि 28 वजा 26 किती येतं, तर ते 2 येतं। म्हणजे सगळ्यांचं जे वर्गांतर जे आहे ते किती आहे बघा, तर ते 2 आहे। म्हणजेच प्रत्येक वर्गामध्ये गॅप जो आहे तो 2चा आहे असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी बघा x2 ही वरची मर्यादा आणि x1 ही खालची मर्यादा ही जी किती असणार आहे तर ती कंपल्सरी 2 आहे, कारण का याचं उत्तर किती आलेलं आहे, 2 आहे म्हणून। मग हे जर आपण व्यवस्थित लिहिलं, वजा x1 आहे अधिक लिहिलं आणि x2 आपण नंतर लिहिलं आणि बरोबर 2, आणि हे आपले इक्वेशन नंबर 2 असणार आहे। म्हणजे आता आपला इक्वेशन 1 या ठिकाणी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला मिळालेलं आहे। आता आपण काय करूया, तर समीकरण 1 आणि समीकरण 2 आपण सोडून घेऊया आणि आपल्याला x1 आणि x2च्या काय आहेत किमती आपल्याला मिळतील। बघा समीकरण 1 व 2 वर आता आपण काय करूया, समीकरण 1 आणि 2 यांची आपण बेरीज करूया। तर बघा असे काय करायचे, आपल्याला समीकरण 1 आणि 2 एका खाली एक मांडून घ्यायचे आहे आणि आपल्याला चिन्ह बदलायचे आहेत, अधिक वजा वजाच होईल इथं आणि अधिकचा अधिकच राहील। आता अधिक x वजा x अधिक x1 वजा x1 कॅन्सल होईल, म्हणजे इथं शून्यच राहील आणि या ठिकाणी अधिक बघा x1 अधिक x2, x1 अधिक x1 किती होईल, तर 2x2 होतील। इथं अधिक चिन्ह नाही दिलं तरी सुद्धा चालेल आणि बरोबर 44 अधिक 2 किती होतात रे, तर ते 46 होतात। मी या ठिकाणी 46 लिहा, म्हणजेच आपल्याला x2 ची किंमत मिळते बघा, x2 बरोबर 2 गुणिले तिकडे गेले की ते भागिले होतील, म्हणजे 46/2। म्हणजेच आपल्याला x2 ची किंमत किती मिळाली बघा, तर बे के बे बे 2 4 बे 6, म्हणजे x2 आपल्याला किती मिळालेला आहे, तर 23 मिळालेला आहे। ठीक आहे, आता आपण काय करूया, x1 ची किंमत काढूया। आपण काय करूया, x2 ची किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवूया, म्हणजेच इथं आपल्याला कळेल बघा, आता x2 बरोबर 23 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। ठीक आहे, मग आपण समीकरण 1 आहे ते अगोदर लिहून घेऊया, x1 अधिक x2 बरोबर 44। ठीक आहे, आता आपल्याला x1 ची किंमत काढायची, x1 आहे तसंच ठेवूया, x2 किती आहे 23 बरोबर 44, म्हणून x1 बरोबर 44 आहे तसंच ठेवा, 23 अधिक आहे तिकडे गेले की पलीकडे गेल्यावरती वजा होणार, म्हणजेच x1 बरोबर आता 44 मधून 23 गेले किती राहिले बघा, तर ते 21 राहिले। म्हणजेच x1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, किंमत मिळालेली आहे ती आहे 21, x2 आहे 23, x1 आहे 21 बरोबर। म्हणजेच आता
आता ह्यानुसार बघा आपल्याला दोन्हींची किमती मिळालेल्या आहेत. आता पहिला वर्ग कसा येईल बघा, पहिला वर्ग. आता पहिला वर्ग काय असणार आहे बघा, आता आपण काढलेला आहे इथं x1 म्हणजे खालची मर्यादा 21 आणि वरची मर्यादा 23 केली, त्याच्यामुळे पहिला वर्ग असेल बघा 21 ते 23 येईल, बरोबर. आणि यावरून आपण पुढचे जे वर्ग आहे ते आरामात काढू शकतो, बरोबर. यावरून पुढचे वर्ग काय असेल बघा, आता 2-2चा गॅप ठेवायचा ना, मग त्याच्यामुळे पुढचा वर्ग काय होईल बघा, तर तो होईल 23 ते 25 होईल. त्यानंतर पुढचा काय होईल बघा, 25 ते 27 होईल. आणि कोणता होईल शेवटचा, 27 ते 29 होईल. असे ते वर्ग आहेत. ओके, अशा पद्धतीने बघा आपल्याला ते वर्ग जे आहे ते काढायचे आहेत. आणि याच्यावरून बघा आपण आता काय काढू शकतो, तर अखंडित वर्ग असणारे वारंवारता वितरण सारणी तयार करू शकतो. तर बघा अशा पद्धतीने ती अखंडित वर्ग असणारे वारंवारता वितरण सारणी आपली तयार झालेली आहे. वर्ग जे आपण आता वरती काढलेला आहे तेच 21 ते 23, 23 ते 25, 25 ते 27 आणि 27 ते 29. ठीक आहे. आणि याच्यातला गॅप जो आहे तो सुद्धा कितीचा आहे बघा, 2चा आहे. कारण वर्गांतर आपण जे सुरुवातीला काढायला होतं तो प्रत्येकी 2 होता, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये गॅप जो आहे तो 2चा आहे. आणि वर्ग जे आहे ते अशा पद्धतीने आपण काढलेले आहे. ठीक आहे. वर्गमध्ये आणि वारंवारता जी सारणी आहे ती आहे तशीच आहे. आता याच्यावरूनच आपण काय काढू शकतो, तर आपण खंडित वर्ग वारंवारता असणारी वितरण सारणी काढू शकतो. तर आता बघा खंडित वर्ग असणारे वारंवारता वितरण सारणी आपली कशी असणार आहे, वर्गमध्ये आणि वारंवारता तर सारखं असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या वर्गावरून आपल्याला हा वर्ग करायचा आहे. आता मागाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला खालच्या ही जी वर्ग मर्यादा याच्यामध्ये काय करायचं आहे, 0.5 जे आहे ते वाढवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काय करायचं आहे बघा, 21चं काय होईल 21.5 होईल. त्यानंतर 23चं काय होईल 23.5 होईल. 25चं होईल 25.5 आणि 27चं होईल 27.5 होईल. आता पुढच्या याच्या बाबतीत काय करायचं आहे, 23 आहे याच्यातून 0.5 जर वजा केले तर काय मिळेल आपल्याला 22.5. त्यानंतर 25 आहे म्हणजे एक आपण वजा करायचा आहे, म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा, तर 25चं 24 आणि 0.5 फक्त घ्यायचा आहे, वजा सुद्धा नाही करायचं. काय करायचं आहे, 23 आहे तर 22.5 करायचा, 25 आहे तर 24.5 करायचा आहे, 27 आहे तर काय होईल तर 26.5 करायचं. वजाबाकी नाही करत बसले तरी सुद्धा चालेल, 26.5 होईल. आणि 29 आहे तर काय होईल 28.5 होईल, 28.5 होईल. अशा पद्धतीने आपला हा वर्ग जो आहे तो तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि ह्या जी सारणी आहे त्याला आपण काय म्हणतो, खंडित वर्ग असणारे वारंवारता वितरण सारणी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न 6वा आणि 7वा जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. राहिलेले क्वेश्चन जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. याच्याबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.